आपण कोणावर तरी प्रेम करणं यापेक्षा आपल्यावर कोणीतरी प्रेम करणं ही भावना खरंच खूप छान असते। सगळ्यांनाच प्रेम करणारी माणसं भेटतात असं नाही। आपल्यावर प्रेम करणारी, काळजी करणारी व्यक्ती सोबत असेल तर कुठल्याही संकटाची काळजी करायची गरज लागत नाही। म्हणून तुमच्या सोबत अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला दुखवू नका। खूप नशीब लागते आपल्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती भेटायला, आणि ते खूप थोड्याच लोकांना नशिबी असते। समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे। ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो। दुसऱ्यांचे हिसकावून खाणाऱ्या पोट कधी भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही। हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते। हातावर हात आपटला तर टाळी वाजते, कुणाला हात दिला तर मदत होते। हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ते शक्य होते। आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो, मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही। फक्त आत्मविश्वासाने कार्य करत राहा। जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका। येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका। हे सारं जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नका। यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका। वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी। अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा ती एक ठेच ते काळजाला लागते। तुमच्या मनातले विचार तुमच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब होत असतात। तुमच्या मनात नकारात्मक भाव असतील तर चेहरा तसाच दिसेल। तुमच्या मनात प्रसन्न विचार असतील तर ती प्रसन्नता चेहऱ्यावर झळकेल। खरं आणि खोटं यात केवळ 4 बोटांचं अंतर आहे। आपण कानाने ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं। सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत। सुखाच्या व्याख्या खूप आहेत, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे। जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन नाही मिळत। त्यामुळे जीवन आनंदी जगा। कधी कधी आठवणीच गोड वाटू लागतात, कारण आठवणीशिवाय दुसरं मागे काही उरत नाही। ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे, पण ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे। जशी सकाळची शाळा भरताना घंटेचा आवाज कर्कश वाटतो, पण त्या घंटेचा आवाज शाळा सुटताना कानाला मंजूळ वाटतो। मन हळवं असावं पण दुबळं नसावं, कारण हळव्या मनास भावना कळतात तर दुबळ्या मनास नेहमी वेदना छळतात। जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात।